99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी साताऱ्यात भरवले करे. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ भिसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला समर्पक उत्तर न देता पळपुटी भूमिका घेणाऱ्या पानिपतकार विश्वास पाटलांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने अखेर शिवतीर्थावर शिवछत्रपतींच्या चरणाजवळ आत्मक्लेश आंदोलन करत निषेध नोंदवून धिक्कार केला. 4 दिवस चाललेल्या या आंदोलनाला जिल्हा पोलीस प्रशासनाने 2 वेळा विश्वास पाटलांच्या बरोबर बैठकीचे आयोजन केले होते. मात्र दोन्ही बैठकीमध्ये विश्वास पाटलांना समर्पक उत्तर देता आले नाही. उलटपक्षी मी उद्या अभ्यास करून विचारपूर्वक स्पष्टीकरण देतो म्हणून पळवाट विश्वास पाटलांनी काढली होती. दुसऱ्या दिवसाच्या त्यांच्या स्पष्टीकरणाची वाट बघूनही त्यांचे स्पष्टीकरण येत नसल्याने पानिपतकार विश्वास पाटील हे विश्वासघातकी पाटील असून अशा कलम कसायांमुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होत आहे. ही भावना निर्माण झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने लोकशाहीतील सनदशीर मार्गाचा अवलंब करून शिवछत्रपतींच्या चरणाजवळ आत्मक्लेश आंदोलन करून विश्वास पाटलांचा जाहीरपणे धिक्कार नोंदवून 3 दिवस पोलिसांच्या ताब्यात असलेले गणेशभाऊ भिसे आणि आंदोलनकर्ते यांच्या प्रश्नांचा संवेदनशील मनाने विचार न करता पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्या विश्वास पाटलाचा निषेध करत असताना असंख्य कार्यकर्त्यांसह विद्रोही साहित्य संमेलनचे विजय मांडके, साहित्यिक भगवानराव अवघडे, आभरणकार पार्थ पोळके, भीमशक्ती संघटनेचे अरुण पवार, कास्ट्राईब संघटनेचे अजित वाघमारे, आरपीआय विद्यार्थी आघाडीचे वैभव गायकवाड, जनसेवा विकास माताडी किशोरभाऊ धुमाळ, पॅन्थरचे आदित्य गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. शिवछत्रपतींना महिला आघाडीने पुष्पहार घालून सांगता केली. रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. महात्मा फुलेंचा विजय असो. सावित्रीबाईंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलवंत, बहुजन प्रतिपादक, कुलवाडी कुलभूषण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. गेले 2.5 तास शिवछत्रपतींच्या चरणाजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असंख्य कार्यकर्ते आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे, साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. साहित्य संमेलनाची सांगता होणार आहे आणि तत्पूर्वी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. त्याच वेळेला आम्ही साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत पानिपतकार विश्वास पाटील यांनी समाज माध्यमांशी बोलत असताना मला कुणबी जाती दाखला भेटला नसल्यामुळं कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली जन्मभर काम करावं लागलं अशी भाष्य केलं होतं. ती कमी जातीची नेमकी लोक कोण याचा खुलासा त्यांनी करावा म्हणून आम्ही मागणी केली होती. आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ भिसेंनी हा मुद्दा लावून धरला होता. खरं म्हटलं तर ही विचाराची लढाई विचाराने लढायची असते. शब्द हेच शस्त्र आणि शब्द हेच अस्त्र समजून आम्ही विचारांची लढाई लढत असतो. या गोष्टीचं गांभीर्य ओळखून सातारा DYSP आदरणीय नवले साहेब आणि शाहूपुरी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेत्रे साहेब यांनी विश्वास पाटलांबरोबर आमची मोठा बैठक घडवून आणली. मात्र त्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ भिसेंनी विचारलेल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर देता आलं नाही. पानिपतकार विश्वास पाटलांनी गुळगुळीत मिळमिळीत आणि तुळतुळीत उत्तर दिलं. त्या उत्तराने त्यांचं स्वतःचंच पानिपत झालं हे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं. तरी आम्ही शब्दावर ठाम राहिलो की आम्हाला समाधानकारक उत्तर नाही भेटलं आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ. त्यावेळेला विश्वास पाटलांनी आम्हाला सांगितलं होतं की उद्या 11 वाजेपर्यंत मी अभ्यास करून विचार करून तुम्हाला खुलासा देतो म्हणून. उद्या 11 वाजेपर्यंत म्हणजे आज 4 तारखेला 11 वाजेपर्यंत. मात्र आत्ता ह्या क्षणाला 4:30 वाजले तरी सुद्धा पानिपतकार विश्वास पाटलांचा कुठलाही खुलासा आलेला नाही. त्यामुळं एका बाजूला आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली आहे, दुसऱ्या बाजूला पानिपतकारांची आडेलतट्टू भूमिका आहे. एक गोष्ट आमच्या प्राधान्यानं लक्षात आली की संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत पानिपतकार विश्वास पाटील यांनाच गदारोळ घडवून आणायचं आहे की काय. म्हणजे आरपीआयच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी दगडफेक करावी, आरपीआयच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी घोषणाबाजी करावी, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी संमेलन देऊन दंगा करावा, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याला असं वर्तन करावं की जेणेकरून
दोन जातीमध्ये तेढ निर्माण होईल, दंगल निर्माण होईल. ह्या उदात्त हेतून शिवरायांच्या राजधानीमध्ये आलेल्या पानिपतकार विश्वास पाटलांचा मनसुबा आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही शांततेचा आणि संयमतेचा मार्ग घेतला आणि स्वतःला आत्मक्लेश करून घेण्यासाठी आज साहित्य संमेलनाच्या सांगतेच्या दिवशी शिवछत्रपतीच्या चरणाजवळ आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 तास शांतपणे बसून आत्मक्लेश केलेला आहे. आत्मक्लेश करताना मी श्रीमंतांना हेच विचारलं, राजे तुमच्या स्वराज्यामध्ये महार मांग चांभार कुमार तेली माळी साळी बाला बोरतीदार आलुतेदार दलित पीडित शेतकरी कष्टकरी सगळा वर्ग गुन्ह्या गोविंदानं नांदत होता, तो आता नांदताना दिसत नाही. राजे तुम्ही जो उत्सव निर्माण करायचा स्वराज्याचा त्याच्यामध्ये सुद्धा महार मांग पालखीला खंदा लावत होते, ते आता या राज्यामध्ये कुठे दिसत नाही. राजे आपण आपल्या स्वराज्यामध्ये आरक्षणाची संकल्पना मांडली, त्याला मूर्त स्वरूप शाहू महाराजांनी दिलं, संविधानिक आयाम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, पण तो आता कुठेही या राज्यामध्ये दिसून येत नाही. राजे आपण उभा केलेलं स्वराज्य आज खऱ्या अर्थाने नेस्तनाबूत झाल्यासारखं दिसतंय. नव पेशवाई जन्माला आल्यासारखी जाणीव आम्हाला आज रोजी झालेली आहे. कारण पेशवा श्रीमंत होत चाललेला आहे आणि छत्रपती नामदार झालेला आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं ही नव पेशवाईला सुरुवात झालेली आहे. आणि या नव पेशवाईमध्ये विश्वास पाटील सारख्या कलम कसा यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आत्मक्लेश करून आज रोजी शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाहीरपणे तीव्र निषेध नोंदवतो आणि आत्मक्लेश आंदोलन थांबवतो. विश्वासघातकी विश्वास पाटलाचा, विश्वासघातकी विश्वास पाटलाचा, कलम कसाई पानिपतकार विश्वास पाटलाचा, कलम कसाई पानिपतकार विश्वास पाटलाचा, शब्द प्रभू पानिपतकार कलम कसाई विश्वास पाटलाचा, विश्वास पाटलाचा, विश्वास पाटलाचा. जय भीम.